अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. माझ्या सर्व स्वामी भक्तांचे त्रिमूर्ती परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे. बघा, आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणजेच व्यास पौर्णिमा आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने प्रकाशित असतो आणि या दिवशी जो काही आपण पूजा, जप, दान आणि जे काही उपाय करणार आहोत ते अत्यंत अनेक पटीने हे फलदायी ठरत असतात. चला तर मग आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण श्रद्धेने करायचा असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय अनेक घरांमध्ये म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला आहे. पिढ्यानपिढ्या लोक करत आहेत. या उपायामुळे घरातील नकारात्मक वातावरण कमी होण्यास मदत होते आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते. तर या व्हिडिओमध्ये आपण हा उपाय बघणार आहोत. तर बघा, आता पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? तर पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व. चंद्र हा पूर्ण तेजाने या दिवशी प्रकाशित असतो. या दिवशी जो काही चंद्राचा प्रकाश असतो त्याने आपल्याला शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा ही भेटत असते. आपल्या धर्मग्रंथामध्ये पौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि श्री दत्तगुरूंची उपासना करण्यास विशेष महत्त्व दिले गेले आहे. बघा, या दिवशी आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध ठेवणे, देवपूजा करणे म्हणजे दीपक लावणे म्हणजेच दिवा लावणे, नामस्मरण करणे आणि सात्विक विचार ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. सायंकाळची वेळ विशेष पवित्र मानली जाते. कारण यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची ही वेळ असते. तर बघा, यावेळेस माता लक्ष्मी ही प्रत्येक घराघरामध्ये भ्रमण करत असते आणि ती बघत असते की संध्याकाळच्या वेळेस कोण म्हणजे घरामध्ये धूप-दीप, अगरबत्ती वगैरे देवाची कोण पूजा करत आहे, आरती करत आहे. कारण यावेळेस माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान हे आपल्या या धर्तीवर भ्रमण करत असतात. म्हणूनच आपण आपल्या घर स्वच्छ ठेवणे, तसेच आपल्या घरामध्ये वेळोवेळी झाडू मारणे, जे काही जाळे-जळमाटे असतात ते साफ करणे. हे जाळे-जळमाटे आपण पौर्णिमा अमावास्येला नक्कीच म्हणजे महिन्यातून 2-3 वेळा तरी साफ करावे. कारण तुम्हाला जर पौर्णिमेला नाही जमलं तर तुम्ही दर शनिवारी हा उपाय करू शकता, की फक्त घराला झाडू मारून जे काही जाळे-जळमाटे असतात ते काढून टाकायचे आहेत. कारण जे जाळे-जळमाटे जे असतात त्यामध्ये राहूचा वास असतो आणि त्यामुळे घरात नकारात्मकता येण्याची शक्यता असते. म्हणून अमावास्या, पौर्णिमा आणि इतर वेळेस आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. आता आपल्या घराचा उंबरठा हा अत्यंत शुभ मानला जातो. उंबरठ्याचे महत्त्व आपण थोडक्यात बघूया. आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला खूप मोठे स्थान दिलेले आहे. उंबरठा म्हणजे घराचा प्रवेशद्वार, जिथून चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणूनच पूर्वी प्रत्येक घराला उंबरठा असायचा आणि आताही आहेच. आणि आपण आपल्या उंबरठ्यावर म्हणजे रांगोळी काढायचो. पहिलीही काढायचो आणि आताही काढतोच. उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावलेला खूप शुभ असतो. उंबरठा उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलेलंही खूप शुभ असतं. पौर्णिमेच्या दिवशी हळदीचं लेपन हे आवर्जून करावं. त्यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी असते ती निघून जायला खूप मदत होत असते. तर आता जाणून घेऊया आजचा उपाय. तर बघा, हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे आणि तो आपण म्हणजे खूप अशा श्रद्धेने, भावाने करायचा आहे आणि मनामध्ये सात्विक भाव ठेवायचा आहे. कोणाविषयी कटुता नको, कोणाविषयी म्हणजे शत्रुत्व नको आणि कोणाविषयी आपल्या मनामध्ये द्वेष नको आणि हा उपाय करताना मन हे निर्मळ ठेवायचं आहे. चला तर मग आपण या उपायाकडे वळूया. तर बघा, हा उपाय सूर्यास्तानंतर म्हणजेच ज्यावेळेस दिवेलागण होते त्यावेळेस करायचा आहे. सर्वप्रथम आपण घर स्वच्छ केलेलंच असेल आणि आता उंबरठाही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावर हळदीचं लेपन हे आपण सकाळीच करायचंय आणि संध्याकाळी त्यावर छोटीशी रांगोळी काढायची आहे. आता एक तुम्ही स्टीलची किंवा मातीची वाटी म्हणजेच पंती घेऊ शकता. त्या वाटीमध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. बघा, भीमसेनी कापूर हा खूप खूप म्हणजे शुभ मानला जातो. पूजेमध्ये भीमसेनी कापूरच वापरला पाहिजे. तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घ्या. नसेल तर तुम्ही दुसराही कापूर घेऊ शकता. आता यानंतर यामध्ये आपण लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा म्हणजे त्याला पुढे फूल असतं बघा लवंगांना, तशा लवंगा घ्यायच्या आहेत. 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे. त्या वाटीमध्ये तो ठेवायचा आहे. आता आपण तुमची जो काही तुमचे गुरु आहेत किंवा आपण
श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करू शकतो हा उपाय करताना. दत्तगुरू किंवा विष्णू भगवान यांचंही नामस्मरण करू शकतो किंवा आपल्या कुलदेवीचं नामस्मरणही हा उपाय करताना करू शकतो. आता आपण उंबरठ्यावर त्या वाटीमध्ये जो काही कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे, म्हणजेच पेटवायचा आहे आणि त्यावर 5 लवंगा ठेवायच्या आहेत. आपलं मन शांत ठेवायचं आहे आणि नामस्मरण करत राहायचं आहे. आणि हा उपाय करताना आमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाऊ द्या आणि या घरामध्ये सात्विक वातावरण राहू द्या. या घरामध्ये शांतता, या घरामध्ये देवी देवतांचा वास राहू द्या. आमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या. असं आपल्या जे काही आपण ज्या देवांचं नामस्मरण करत आहे त्यांना विनंती करायची आहे. आता हा उपाय करताना आपण 5 लवंगच का घेतो? तर बघा, अनेक जण विचारतात की 5च का? तर बघा, आपल्या धार्मिक परंपरेनुसार 5 या अंकाला खूप महत्त्व आहे. 5 या अंकामध्ये पंचमहाभूतांचे हा अंक म्हणजे पंचमहाभूतांचे प्रतीक मानला जातो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. या कारणांमुळे अनेक पूजांमध्ये 5 फुले, 5 फळे, 5 दिवे, 5 सुपाऱ्या असं आपण वापरतो आणि याचे खूप महत्त्व आहे. आता कापुराचं महत्त्व काय आहे? तर कापुराला आपल्या धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. बघा, आरतीच्या शेवटी कापूर जाळला जातो आणि तो कापूर हा भीमसेनी कापूरच असावा. कारण या कापुराचे स्वतःचे अस्तित्व संपवून तो आपल्याला प्रकाश देत असतो. यातून आपल्याला अहंकार सोडण्याचा संदेश मिळतो. धार्मिक श्रद्धेनुसार कापूर जाळल्याने वातावरण पवित्र होते आणि सात्विकता वाढते. लवंगाचं महत्त्व काय आहे? तर लवंग ही केवळ मसाल्याची वस्तू नाही, पूजेमध्येही तिचा वापर केला जातो. आपण ज्यावेळेस नवरात्र करतो त्यावेळेस देवीला लवंगा वाहिल्या जातात. त्याचप्रमाणे म्हणजेच या लवंगाचं धार्मिक विधीमध्येही खूप महत्त्व आहे. तर बघा, लवंगामध्ये सुगंध, पवित्रता आणि मंगलतेचे प्रतीक यामध्ये मानले जाते. तर हा उपाय करत असताना तुम्ही खूप अशा सात्विक बुद्धीने, सात्विक मनाने हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 100% लाभ हा होणार आहे. आता हा उपाय केल्याने काय होते? तर बघा, आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाऊन आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजेच सकारात्मकता येते. आपलं मन प्रसन्न राहतं. आपल्या घरामध्ये जे काही भांडणं, कटकटी असतील त्या कमी व्हायला मदत होते. आपले जे काही पूजेमध्ये आपलं मन लागत नसेल तर ते मन लागायला सुरुवात होते. घरामध्ये शांत वातावरण निर्माण होते. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. असा हा साधा आणि सोपा उपाय आहे. उपाय करताना या चुका करायच्या नाहीयेत बघा. आपण घाईघाईमध्ये हा उपाय करायचा नाहीये. अगदी शांत मन ठेवून हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना मनामध्ये कोणाविषयी राग ठेवू नका किंवा घरामध्ये रागारागात हा उपाय करायचा नाही. म्हणजे उपाय करत असताना आपण फोनवर वगैरे बोलायचं नाही. उपाय करत असताना आपण खूपच श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. कापूर पूर्ण झाल्यावर ती जी काही वाटी आहे ती उचलून घ्यायची आणि त्यावर ती वाटी आपण जिथे ठेवली होती उंबरठ्यावर, तिथे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. असा हा साधा सोपा उपाय आपण करायचा आहे आणि त्यानंतर आपण उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे. तर या दिवशी तुम्ही संध्याकाळी अजून उंबरठ्याबाहेर तुपाचा दिवाही लावू शकता. तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मी येण्यास मदत होत असते बघा. तूप हे खूप सात्विक म्हणजे सात्विकतेचं प्रतीक आहे आणि अ, ज्यांना शक्य आहे त्यांनी तुपाचाच दिवा हा रोज संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर म्हणजेच उंबरठ्यावरही लावू शकता किंवा उंबरठ्याच्या खाली तुम्ही दरवाजाच्या बाहेरही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे त्याचं तोंड करून हा दिवा तुम्ही लावू शकता. तर संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. या दिवशी तुम्ही श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्र, विष्णू सहस्रनाम याचा म्हणजे हे स्तोत्र वाचन करू शकता. आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जास्तीत जास्त नामस्मरण करू शकता. याच दिवशी तुम्ही सत्यनारायणही करायचं आहे. पौर्णिमा असल्या कारणाने या दिवशी तुम्ही गरजूंना अन्नदानही करू शकता. पक्ष्यांना दाणे आणि गरिबांना अन्नदान तुम्ही करू शकता. तर बघा मंडळी, हा उपाय फक्त म्हणजे एक वस्तू नाही, तर आपण आपल्या आचरणामध्ये सात्विकता, प्रामाणिकपणा, मेहनत, आपले विचार हे चांगले ठेवायचे आहेत आणि देवावर हा विश्वास ठेवायचा आहे. म्हणून हा उपाय तुम्ही अगदी श्रद्धेने करायचा आहे. तर आजची ही जी काही माहिती सांगितलेली आहे, ती जर तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या
अशीच भेट देत जा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा.